प्रजासत्ताक दिनी उमराणे येथे ग्रामसभा गाजली. पानंद रस्ते, जलसमृद्धी व अतिक्रमणावर तुफान चर्चा. उमराणे येथे दिनांक 26 जानेवारी रोजी ग्रामसभा तीव्र वातावरणात पार पडली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांमध्ये विविध ज्वलंत मुद्द्यांवर सखोल आणि तीव्र चर्चा झाली. या ग्रामसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे यांच्याकडून प्रामुख्याने 4 महत्वाच्या विषयांचे विश्लेषण करण्यात आले. ग्राम समृद्ध मुख्यमंत्री योजना अंतर्गत पानंद रस्त्यांचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. या योजनेच्या माध्यमातून गावातील शेतीसाठी उपयुक्त पानंद रस्ते खुली ठेवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच जलसमृद्धी अभियान अंतर्गत आमदार राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून प्रत्येक शिवारात जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याबाबत ग्रामस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शिवारातील पाणी अडवणूक, बंधारे व जलसंधारणाबाबत मते मांडली. ग्रामसभेदरम्यान ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला. अतिक्रमण हे सर्वत्र होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी 25% अतिक्रमणाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे मत व्यक्त करण्यात आले. मात्र मूळ सार्वजनिक जागेवर झालेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येईल असा ठाम आणि सकारात्मक निर्णय ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेतला. याचबरोबर गावातील अवैध दारू व्यवसायावर ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या गैरप्रकारांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर संबंधित व्यवस्थेने यापुढे उमराणे गावात कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय होऊ दिला जाणार नाही असे आश्वासन दिले. या ग्रामसभेला उमराणे ग्राम प्रशासनाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे, माजी सभापती प्रशांत देवरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुणाई विविध घटकातील नागरिक या सभेला उपस्थित होते. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. दादा, आज ग्रामसभा होती आणि त्याच्यामध्ये काही वादळी स्वरूप बघायला मिळालं आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही मुद्दे होते, अतिक्रमणाचे मुद्दे होते, काही अवैध दारू व्यवसायाबद्दल जी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यातून एक वादंग त्या ठिकाणी निर्माण झालं. नक्की काय मुद्दे होते आणि आपण त्याच्यावरती काय नक्की ठोस पावले उचलणार आहात, काय नक्की सांगाल? पवार साहेब, वादंग उठलं हा विषय चुकीचा आहे. वादंग नाही, ही गावातली नेहमीची चर्चा अशी असते. ग्रामसभेमध्ये म्हटल्यावर प्रत्येकाला बोलायला तिचे चान्स असतो. त्यामध्ये महत्वाचे आज 4 मुद्दे होते. त्यातले मूळ मुद्दे जे आहेत, पहिला मुख्यमंत्री ग्राम समृद्धीमध्ये आपल्याला जे काही पानंद रस्ते करायचे आहेत तो एक मुद्दा होता. दुसरा, जलसमृद्धी अभियान आमचे आमदार राहुलदादा आहेर यांनी जे चालू केलंय त्या अभियानामध्ये प्रत्येकाला त्या शिवारातले जलस्रोत बळकटीकरण करण्यासाठी सूचना ज्या आहेत त्या जनतेच्या मागवल्या. हे 2 विषय महत्वाचे होते. त्यानंतर आयत्या वेळच्या विषयामध्ये अतिक्रमणांचा विषय होता. तर अतिक्रमण हे प्रत्येक ठिकाणी असतंच. अतिक्रमणाबाबतीत लोकांनी ज्या तिथे तीव्र भावना व्यक्त केल्या त्यात आम्ही असं सांगितलं लोकांना का 25% तुम्ही अतिक्रमण केलं तर ठीक आहे, पण मूळ जागेच्या डबल अतिक्रमण जर होत असतील तर ते अतिक्रमण काढले गेले पाहिजे असा ठराव तिथे पास झाला. आणि त्यानंतर अवैध दारू व्यवसायाच्या बाबतीत जो विषय होता त्याच्या संदर्भात सुद्धा सगळ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये जे काही व्यावसायिक असतील त्यांनी मान्य केलं का वा इथून पुढे ह्या अशा चुका आमच्याकडनं होणार नाहीत. त्यामुळे तशी पाहिली तर खेळीमेळीच्या वातावरणातच पण मोठ्या आवाजात सभा पार पडली. नक्कीच त्याच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण जो मुद्दा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये खूप धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या रस्त्याचं काम सुरू व्हावं असं जनतेची, उमराणेकरांची मागणी आहे. नक्की काय त्याच्यावरती? असं आहे, आमच्या उमराणे गावाला मध्यवर्ती तो रस्ता असल्यामुळे त्याच्या सेंटरने आम्ही ड्रेनेज लाईन टाकली आणि उमराणे गावाचा संपूर्ण उतार हा पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे असल्यामुळे गावाच्या मुख्य चौकापासून साधारण 2 ते 2.25 मीटर नॅशनल हायवेकडचा एरिया डाऊन आहे. तिकडून पाईपलाईन आणण्यासाठी 15 ते 18 फूट खोलीची आपल्याला ड्रेनेज करावी लागली आणि त्यामुळे 1.25 मीटर रुंदीला आपण सेंटरला तो कॉन्क्रीट रोड त्या ठेकेदाराला संबंधिताला तोडायला लावला होता. त्यामध्ये जी टेंडरमध्ये प्रोव्हिजन होती त्यामध्ये फक्त पाईप लेईंग एवढीच प्रोव्हिजन होती आणि चेंबर जे छोटे छोटे डिझाईनला धरले होते ते 17-18 फुटाचे चेंबर झाले. तर त्या रस्त्याला मधल्या काळामध्ये ठेकेदाराने पावसाळा असल्यामुळे मुरुम टाकून तात्पुरती वाहतूक करून दिली होती. आता आम्ही त्यांना सूचना दिल्या, PWDच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली
त्यांच्याकडे सध्या फंड्सची प्रोव्हिजन नाहीये, पण ठेकेदाराला सांगितलं का तो संपूर्ण रस्ता 1 फूट खोलीला खोदून त्यामध्ये खडीकरण, बीबीएम आणि कार्पेट या 3 गोष्टी करून कॉन्क्रीट लेवलला क्लिअर करून द्या. कारण आता कॉन्क्रीट जर करायचं म्हटलं तर त्या सगळ्या ट्रीटमेंट खूप महागाच्या आहेत आणि त्या करून दीड वर्षाच्या आत हा संपूर्ण रस्ताच आम्हाला नवीन करावा लागणार आहे. कारण या मेन रस्ता जेव्हा झाला तर त्याला आडव्या 15 ठिकाणी टी जंक्शन प्रत्येक ठिकाणी पाईप जोडावे लागले आणि सगळ्या गावाचे ड्रेनेज त्यात जोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण रोडचीच चाळणी झालेली आहे आणि हा रोड 2014 साली कॉन्क्रीट रोड झाला होता. त्याला 12 वर्ष झाल्यामुळे रोडचे पण डिफेक्ट लायबिलिटी पिरियड संपलाय मूळ रस्त्याचा. पण तरी आता तात्पुरती व्यवस्था म्हणून शिवरात्र आपली येते, गावाची मोठी यात्रा, तिथे 12 गाड्या ओढल्या जातात. तर शिवरात्रीच्या अगोदर ठेकेदाराला सांगून आम्ही तिथे खडीकरण आणि कार्पेट, त्याचं डांबरीकरण कार्पेट करून घेतो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.